नमस्कार. मी गावाला चाललो होतो, जरा थोडंसं काही काम होतं, पण व्हिडिओ करणं खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून एक व्हिडिओ बनवायचा होता. सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे PMS संदर्भातला. तर नमस्कार, मी विराज जमदडे, फाउंडर अँड CEO ऑफ विराज एक्सलन्स कम्युनिटी सेंटर पुणे. जसे की मार्केटमध्ये सगळ्यात मोठे स्कॅम आता चालू आहेत PMS सर्व्हिस, म्हणजे काय पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस. माझ्याकडे 1 लाख रुपये द्या, ते 5 लाख रुपये द्या, मी तुम्हाला टक्केवारी देतो, लॉस झाला तर तुमचा, प्रॉफिट झाला तर आमचा. असं फॉरेक्स मध्ये चालू आहे, इंडियन मध्ये चालू आहे, क्रिप्टोमध्ये आणि कमोडिटीमध्ये. बरेचसे ट्रेडर आहेत जे दुबईला शिफ्ट होतात, हे होतात, टॅक्सेशन आहे, अशा गोष्टी आहेत. अरे माझं एक म्हणणं आहे की हार्ड अँड फास्ट म्हणजे आपल्याला करोडपती नाही व्हायचंय, ठीक आहे. आपल्याला आपल्या रेग्युलर गरजा ज्या आहेत ना त्या आपल्याला भागवायच्या आहेत. आणि भारतामध्ये राहून भारताला जर तुम्ही टॅक्स पे करत असाल तर याच्यामध्ये गैर काय आहे, ठीक आहे. त्यामुळे असले जे लोक आहेत ना की भारतात राहून इथलेच खायचं आणि आता मी चाललोय दुबईला, माझ्याकडे तुम्ही अकाउंट ओपन करा, मला तुम्ही पैसे द्या आणि मी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये पैसे देतो, लॉस झाला तर तुमचा, प्रॉफिट झाला तर अर्धा आमचा. या असल्या कन्सेप्ट वापरू नका. भारतामध्ये जेवढा कमोडिटी मार्केटला फ्युचरला पैसा लागतो त्याच्यापेक्षा थोडा कमी लागतो. असं काही नाही की इथं 4 लाख रुपयाला लागतं आणि तिथं 10,000 रुपयाला मिळतं, ठीक आहे. गुगल करा जरा, थोडंसं त्याच्यामध्ये ज्ञान घ्या. फॉरेक्स समजू शकतो मी की बाबा दुबईला गेल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी होतील, पण इंडियन मार्केट आणि कमोडिटी मार्केटसाठी 2 पैसे गव्हर्नमेंटला दिले तर काही फरक पडत नाही, ठीक आहे. महत्वाचा मुद्दा अशा ठिकाणी येतो की PNL. आता जर माझ्याकडे 2-3 PNL माझ्याकडे जे बघितले तुम्ही, त्याच्यामध्ये 8,000 रुपयाचं विकलीचं PNL आहे आणि त्याच्यामध्ये 1,500 रुपयाचा काय म्हणतात त्याला, फ्युचर मधला जो काय टॅक्सेशन असतो, लॉटचा टॅक्स असतो, तो कट झाला. जाऊ दे ना, 6,000 रुपये जरी मिळाले तरी ते सफिशियंट आहेत एक सर्वसामान्य व्यक्तीसाठी. आणि हा व्हिडिओ जो आहे तो सर्वसामान्य व्यक्तींसाठीच आहे. कुठलेही म्हणजे मोठी मोठी आश्वासनं नाहीत, कुठल्याही मोठ्या मोठ्या रॅल्या नाहीत. जे काय आहे ते नॉर्मल पद्धतीने करा, नॉर्मल पद्धतीने, लिगल पद्धतीने. स्वतःचा पैसा स्वतःकडेच ठेवा, कोणाच्याही भरोश्यावर देऊ नका. पळून गेले, जसं टॉरेसचा स्कॅम झाला मुंबईमधला, पळून गेले. असे पळून जाण्यासाठी गोडगोड बोलणार, गोडगोड गोष्टी सगळ्या करतात, सगळ्यांच्या बद्दल झालेलं आहे असं. सो ह्या गोष्टी अवॉइड करा थोड्याशा. आणि एक छोटासा मुद्दा सांगतो, एक त्याच्यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. माझं वय जर बघितलं तर आज 25 वर्षामध्ये मी पदार्पण केलं, 25 वर्ष माझं वय आहे. पण जे म्हणतात ना की एक सचिन तेंडुलकरचं उदाहरण सांगतो. जेव्हा 17व्या वर्षी पाकिस्तानच्या टूरमध्ये जेव्हा तो गेला होता तेव्हा मोहम्मद अझरुद्दीनचं वय 30-32 वर्ष होतं. याचा अर्थ असा नाही मोहम्मद अझरुद्दीनला थोडे कष्ट करायला 30-32 वर्ष लागली म्हणून सचिनने काय तोंडाने उत्तर देत बसलं नाही. त्यानं काय करून दाखवलं की याच्या उलट कशा चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळता येईल, तो आज बाप झाला सगळ्या गोष्टींचा, ठीक आहे. तर माझं हेच म्हणणं आहे, वयच आपल्या दुसऱ्यांची वय काढण्यात किंवा आमचा किती एक्सपिरियन्स आहे, तुमचा किती आहे, याच्यापेक्षा लोकांचे PNL किती चांगले आहेत आणि किती वाईट आहेत याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर मला असं वाटतं सगळ्यांसाठी योग्य राहील. माझ्याकडे बघायला तर PNL मी सर्व शेअर करत असतो, फक्त मी पर्सनल पाठवत नाही. जेव्हा झूम मिटिंगला येतात तेव्हा मी दाखवत असतो. छोटे PNL दाखवले जात नाहीत. मी सगळीकडे काम करून घेतो, व्यवस्थित पद्धतीने काम करून घेतो. 27 जानेवारीपासून ते आतापर्यंत टोटल 78 ट्रेड जनरेट झालेले आहेत, त्यातले 6 ट्रेडचा स्टॉप लॉस आहे फक्त. 1:2 काम करतो. खोटं वाटत असेल तर झूम मिटिंग अटेंड करा. माझ्याकडे ज्यांनी क्लास केले त्यांचे नंबर देतो, त्यांना फोन करा आणि जर योग्य वाटलं तरच करा, अदरवाईज करू नका. आणि खोट्या इन्फ्लुएन्स म्हणजे काय की जे म्हणतो ना आम्ही नंबर देऊ शकत नाही, आमचं पर्सनल रिझन्स आहेत, हे आहे ते आहे, अशा गोष्टींना बळी पडू नका. माझं एवढं स्पष्ट म्हणणं आहे आणि हे फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आहे. कोणाचंही याच्यामध्ये नाव मी घेतलेलं नाहीये. फक्त मला एकच म्हणणं आहे, कष्टाने कमवलेले पैसे कोणाच्या तरी खांद्यावर देऊन त्याच्यामधनं रिटर्न्स येतील ही अपेक्षा बाळगू नका, ठीक आहे. हे अवेअरनेसचं एक हे होतं म्हणून मी टाकलं. योग्य वाटत असेल तर खाली दिलेला नंबर आहे, खाली दिलेल्या नंबरला बघा, खरंच एकदा आचरणात आणा आणि नंतर मोठ्या मोठ्या गोष्टी करा. इथलं क्लास करा, तिकडे क्लास करा, सगळीकडे करा. माझं तर म्हणणं सगळ्यांकडे करा आणि एकदा माझं झूम मिटिंग अटेंड करा. किती पैसे वाचतात आणि तेच पैसे ठेवून ट्रेडिंग करायला येतं का नाही येत याचं उदाहरण, जिवंत उदाहरण लाईव्ह मार्केटमध्ये मी समजून सांगतो. थँक्यू व्हेरी मच.